ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात इथे सचिनच्या उद्धटपणामुळे खरं अस्मिता थोडी नाराज झालेली असते. तेव्हा तिला सायली समजवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा इथे सायली अस्मिताला हसवण्यासाठी म्हणत असते की तुम्ही बाळाचे कोणते नावं सुचवले हे सांगा की. तेव्हा अस्मिता म्हणते आत्ता नाही, मी बाळ झाल्यावर तुम्हाला सांगेलच. तेव्हा इथे अश्विन मुद्दाम म्हणतो बारशा दिवशी तरी सांग बरं का अस्मिता ताई आम्हाला. असं इथे मुद्दाम म्हटल्यामुळे अस्मिताला हसायला आलेलं असतं. आता इथे लगबगीने प्रिया येते आणि प्रिया म्हणत असते की मी सुद्धा इंटरनेटवर खूप सारे नावं शोधू, तुला मी प्रिंटआउट काढून देते हा अस्मिता. असं इथे अस्मिताला म्हटल्याबरोबर अस्मिता म्हणतो की हो हो चालेल, काही हरकत नाही असं इथे अस्मिता म्हटलेली असते. तितक्यातच खरं तर ज्या प्रियाला आता नागोबाचा फोन आलेला असतो, नागोबाचा फोन आल्याबरोबर प्रिया इथे मनातच म्हणते हा नागोबा मला का फोन करत असेल आणि ह्याला जेलमध्ये फोनवर बोलताना कुणी पाहितलं तर केवढ्यात पडेल, ह्याला कळत कसं नसेल, हा डोकं माझं का खात असेल असं खरं तर इथे मनातच ती विचार करत असते. आता ती म्हणत असते की मला कॉल आला असं म्हणून तिथून निघून जाते. आता खरं तर इशारा करून सायलीला अर्जुन जवळ बोलवतो आणि तिला म्हणत असतो बायको तू म्हणत होतीस ते अगदी बरोबर आहे, आपण सचिनशी काय थोडं नीट वागायला लागलो तो तर त्याचे रंग दाखवायच लागला असं इथे अर्जुन सायलीला म्हणत असतो. तुम्हाला किती वेळ सांगितलं मला फोन करायचा नाही म्हणून. तेव्हा इथे नागराज म्हणतो तुला सांगितलं होतं ना मला वकील शोधायचं, काय केलंस त्याचं. तेव्हा इथे प्रिया म्हणते अहो मी शोधते त्याचीच तयारी करते आणि मग तुम्हाला सांगेलच की. तेव्हा इथे खरं नागराज म्हणत असतो थापाडे मला थापा मारू नकोस हा, मला जर गणवायचा प्रयत्न केलास ना सगळे तुझे गुपित मी दादा आणि अर्जुनला सांगून टाकेल. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते तुम्हाला काय वाटलं तुम्ही हे सांगण्याचा आधीच प्रयत्न करताय हे मला माहीत नाही का असं इथे प्रिया म्हटलेली असते. आता त्याच वेळी दुसऱ्या बाजूला इथे सायली अर्जुनला म्हणत असते तुम्ही खरं सांगा मला, नागराजला तुम्ही सांगितलं तर नाही ना आपल्याला प्रियाचं गुपित कळलेलं आहे म्हणून. आणि तेव्हा इथे अर्जुन म्हणतो नाही मी नाही सांगितलं. तेव्हा इथे सायली म्हणत असते की तुमचं काही मला खरं वाटत नाही, तुम्ही खरं तर रागाच्या भरात काही करू शकता, हे सांगितलं तर तुम्हाला माहिती आहे ना काय होणार आहे. नागराज लगेच प्रियाला फोन करून सांगेल आणि प्रिया सगळे काही पुरावे लपवण्याचा प्रयत्न करेल, तुम्हाला कळत कसं नाही. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो तुम्हाला वेडं समजलंस का, मी कसं सांगन त्याला सांग बरं मला, मी काही सांगितलं नाही असं इथे अर्जुन म्हणत असतो. माझ्यावर विश्वास नाही का. तेव्हा सायली म्हणते माझा तुमच्यावर विश्वास आहे पण तुमच्या रागावर अजिबात विश्वास नाही. त्याच वेळी खरं दुसऱ्या बाजूला इथे प्रिया नागराजला म्हणत असते अर्जुन सायलीला तुम्ही जे काही कोडं सांगितलं ते माझ्यापर्यंत पोहोचलं नाही असं तुम्हाला वाटतंय का. तेव्हा इथे नागराज म्हणतो आता नुसतं कोडं घातलंय, त्याचं उत्तर आणखी सांगितलं नाही, ते सांगितलं तर काय करशील असंही ते म्हटल्याबरोबर प्रिया म्हणते नाही करणार तुम्ही असं काही, कारण की तुम्ही माझी मदत केली तर मी तुमची मदत करेल हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे असंही ते प्रिया म्हटल्याबरोबर खरं तर नागराज म्हणत असतो मी तुला खरं तर यासाठी फोन केला होता की अर्जुन जेलमध्ये तुरुंगात आला होता आणि त्याचा आत्मविश्वास पाहून मला असं वाटतं की तन्वीचं सत्य त्याला कळलेलं आहे, त्याला काहीतरी पुरावा मिळालेला आहे. तेव्हा प्रिया मात्र फार घाबरलेली. नागराज म्हणत असतो तो कधीही तुझ्यासमोर बॉम्ब फोडू शकतो, मग काय तू येशील इथे माझ्याजवळ तुरुंगात सडण्यासाठी, त्यामुळे मी जे सांगते ते माझं ऐक असं इथे नागराज धमकी देऊन म्हणत असतो. आता इथे प्रियाला फार टेन्शन आलेलं असतं. ती म्हणत असते की मी तन्वी नाही हे अर्जुन आणि सायलीला कसं कळलं असेल आणि त्यांच्याकडे कोणते पुरावे असतील, आता तर मी मेले, मी राहणार नाही असं इथे स्वतःच्याच मनाशी बोलत असते. आता इकडनं खरं तर आलेला असतो तो म्हणजे अश्विन आल्या आल्या बेडरूमचा दरवाजा लावतो आणि तिच्या जवळ येऊन तिला घट्ट अशी मिठी मारतो. आता इथे अश्विनचा रोमॅन्टिक मूड असतो. आता खरं तर प्रिया इथे त्याच्याकडे पाहते, अरे अश्विन असं म्हणते. तेव्हा अश्विन तिच्या गालावरून हात फिरवत असतो. तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो की अरे तुला घाम का आलाय. तेव्हा इथे प्रियाला काय बोलावं कळतच नाही. ती म्हणत असते की अरे तो घाम नाही आहे, मी आता चेहरा धुतला ना त्यामुळे ते पाणी आहे असं इथे म्हटल्याबरोबर अश्विन तिच्या चेहऱ्यावर हात फिरवतो आणि म्हणत असतो की तू अशी फार सुंदर दिसतेस असं इथे म्हटल्याबरोबर प्रिया म्हणत असते की अश्विन अरे खरं तर मी खूप दमले आज असं इथे म्हटल्याबरोबर अश्विन म्हणतो पण माझा मूड काही आज वेगळाच आहे असं म्हणून तिच्या ओठावर बोट ठेवलेला असतो आणि त्यानंतर प्रिया काही त्याला बोलत नाही. आता इथे प्रियाला खरं तर त्याने बेडवर झोपवलेलं असतं आणि एकदम तिच्या जवळ जाऊन तिचा चेहरा हातात घेतो. तेव्हा देखील इथे प्रियाला काय बोलावं कळत नसतं, त्यामुळे तिने देखील डोळे बंद करून त्याच्यात देखील ती हरवून गेलेली असते. त्याच वेळी खरं तर इकडे दुसऱ्या बाजूला दाखवण्यात आलेलं असतं. आता इथे अर्जुन सायलीला म्हणतो असतो तुझं बरोबर आहे, नागराजला कळलं नाही याचा अर्थ असा नाही की प्रियाला काही कळणार नाही म्हणून ती कशी सतत आपल्या मागावर असते. तुला माहिती आहे ना बायको, खरं तर तिला आपल्या बॉडी लँग्वेजवरनंच कळत असेल की आपण काहीतरी तिच्या विरुद्ध शोधाशोध करतोय म्हणून. तेव्हा इथे सायली देखील म्हणते हो मला माहिती आहे ना प्रिया किती हुशार आहे, त्यामुळेच तिला घरच्या कामात आपण गुंतून ठेवले. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो पण जास्त दिवस नाही ठेवू शकत आपण, आता आपल्याला हे पुरावे शोधणं ह्या गोष्टी थांबवायला लागतील. आता जर तिला हे सर्व कळलं तर ह्या पुराव्याचा काही उपयोग व्हायचा नाही असं इथे खरं अर्जुन
म्हणत असतो. कळतंय मला, आता आपल्याला काहीतरी लवकरात लवकर करायला हवं असं ते सायली म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणत असतो. तरी सुद्धा तुला वाटतंय का आणखी पुरावे शोधायला हवेत म्हणून बायको? तेव्हाही ते सायली म्हणते, नाही मला आता कळतंय हो सर्व गोष्टी, आत्ताच मी काहीतरी केलं पाहिजे असं म्हणून धावतच खाली जाते. अर्जुन म्हणतो, काय करणारच बायको, मला सांग तरी ना. मात्र सायली काही सांग. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर प्रियाला खूप मोठं स्वप्न आणि भयान स्वप्न पडलेलं असतं. तिला स्वप्न पडलेलं असतं की सायली आणि अर्जुननी तिची भांडाफोड करून ती तन्वी नसून बबली लोखंड असल्याचं सत्य घरच्यांसमोर आलेलं आहे. अश्विन सुद्धा जेव्हा ते रिपोर्ट तपासतो तेव्हा ती त्याच्याही मनातून उतरलेली असते. आता इकडे कल्पना विमलला म्हणत असते की ह्या प्रियाची बॅग आणि तिचं सगळं सामान ह्या घरातून बाहेर टाक. तेव्हा इकडे खरं तर विमलनी तिची बॅग भरून आलेली असते आणि तिच्या पुढे फेकलेले असते. म्हणजे काय, सगळेच घरचे तिला भयान बोललेले असतात. तेव्हा इथे अश्विन देखील तिच्या बाजूने नसतो. तेव्हा इथे सायली खरं तर तिच्या हाताला धरून घराबाहेर काढते आणि दरवाजा बंद करून घेतलेला असतं. हे सगळं स्वप्न इथे प्रियाला पडलेलं असतं. ती खरं तर या स्वप्नातून धाडकन जागी होते आणि ते खरं तर ती भयान घाबरलेली असते. त्यामुळे अश्विन तिला धीर देण्याचा इथे प्रयत्न करत असतो. काय झालं तुला, का घाबरलीस इतकं? तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की मी हे सगळे प्रयत्न करून देखील मला सगळे घरचे घराबाहेर काढत आहेत. तेव्हा इथे अश्विन म्हणतो, तू वेडीस का, असं काही होणार नाही, मी आहे ना तुझ्यासोबत. प्रिया म्हणत असते, तू माझ्यासोबत कायम राहशील ना रे. तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो, तू जर बरोबर असशील, तुझी जर काही चूक नसेल तर मी 200% तुझ्या साईडने असेल, तू घाबरू नकोस ग, असं इथे प्रियाला म्हणत असतो. आता इथे प्रिया मनातच विचार करते, माझं एवढं मोठं सत्य जर तुझ्या समोर आलं घरच्यांच्या आधी, तूच मला घराबाहेर काढशील अश्विन, असं इथे मनातच खरं तर प्रिया इथे विचार करत असते. इकडे दुसऱ्या बाजूला सायली जी धावत गेलती खाली, त्यामुळे अर्जुन आल्या तिला म्हणतो असतो, कुठे गेलतीस तू, काय केलंस नेमकं, धावत का गेली होतीस तू इतकं? तेव्हा सायली म्हणते, अहो काही नाही, दूध ठेवलं होतं ना गॅसवर, ते बंद करायला गेले होते. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, अरे काय विषय होता आपला, काय करायला गेलीस तू, असं काय वागतेस सायली तू, असं इथे म्हटल्याबरोबर सायली म्हणते, अहो मी जर गॅस बंद केलं नसतं तर दूध ओतू गेलं असतं आणि किती नुकसान झालं असतं सांगा बरं. तेव्हा अर्जुनने डोक्याला हात लावलेला असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला सकाळ झालेली असते. प्रिया मात्र फार टेन्शनमध्ये असते. जे काही तिला स्वप्न पडलं त्यावरनं ती विचारच करत असते, सकाळचे स्वप्न खरे होत असतात का? नाही, हे स्वप्न खरं झालं नाही पाहिजे. सायली आणि अर्जुनला काय मिळालं असेल माझ्या विरुद्ध, ह्या सगळ्या गोष्टी आठवून खरं तर तिला फार टेन्शन आलेलं असतं. ह्या सर्व गोष्टी खऱ्या होऊ नयेत आणि मला काहीतरी करायला हवं असं म्हणून खरं तरी ते बेडवर बसलेले असते. तितक्यातच खरं तर तिला इथे कॉल आलेला असतो. तो कॉल असतो म्हणजे साक्षीचा. आता साक्षीचा कॉल बघून खरं तर ती कट करून टाकते, कारण की तिलाच इथं किती टेन्शन असतं. त्यामुळे ती म्हणत असते की मला कॉल का करत असेल. मात्र साक्षी तिला परत इथे कॉल करत असते. आता इथे नाविलाज असतो प्रियाचा. प्रिया म्हणत असते की हिचा कॉल एकदा उचलायलाच हवा असं म्हणून तिचा कॉल इथे तिने उचललेला असतो. कॉल उचलल्याबरोबर ती म्हणत असते, काय झालं साक्षी, परत कशाला फोन करतेस, असं इथे म्हटल्याबरोबर साक्षी म्हणत असते, प्रिया माझं एक काम करते का, माझी आणि सचिनची भेट घडून दे ना प्लीज, कारण की तो माझा कालपासून कॉल उचलत नाही आणि माझ्या मेसेजला देखील रिप्लाय करत नाही. आता तू तुमच्या घरीच असेल ना, तो अस्मिताजवळ असेल ना, त्याला आत्ताच्या आत्ता तिच्यापासून लांब कर आणि सचिनला माझ्याजवळ पाठवून दे, असं इथे म्हटल्याबरोबर प्रिया म्हणत असते, काय चाललंय तुझं, तू वेडी झालीस का? तेव्हा साक्षी म्हणते, हो, तो जर माझ्याकडनंही आला, त्याचा चेहरा जर मी नाही पाहितला तर मी नक्कीच वेडी होईल. प्लीज प्रिया माझ्यासाठी हे काम कर, तुझ्याशिवाय हे काम कुणीही करू शकत नाही, असं इथे साक्षी इथे प्रिया म्हणत असते, ठीक आहे मी प्रयत्न करते, फोन ठेवा आता, असं म्हणून त्या दोघी फोन ठेवतात. त्यानंतर खरं प्रिया स्वतःच्याच मनाशी म्हणत असते, इथे मला फासावर लटकायची वेळ आली आणि या साक्षीची आणि सचिनची वेगळीच लव्ह स्टोरी सुरू आहे. खड्ड्यात गेले सचिन आणि साक्षी, मी फक्त माझा पुरताच विचार करणार, असं इथे स्वतःच्या मनाशी म्हणत असते. तेव्हा खरं तर विमल इथे तन्वीला आवाज देते. तन्वी विचार करते, आता ह्या विमलचंच ऐकायचं राहिलं होतं, तिचं देखील ऐकते, असं म्हणून घराच्या बाहेर गेलेले असते. आता इकडे सर्व सुभेदार फॅमिली नाश्ता करत बोलत गप्पा मारत बसलेले असतात. तेव्हा खरं तर इथे प्रिया देखील असते. आता प्रियाला इथे साक्षीचा मेसेज आलेला असतो, तू बोललीस का सचिनशी, तो मला भेटायला येणार आहे ना नक्की, प्लीज माझं एवढं काम कर, त्या बदल्यात मी तुझं काही काम करायला तयार आहे, असा इथे साक्षीने प्रियाला मेसेज केलेला असतो. आता इकडे खरं तर सायली आणि अर्जुनचा प्लॅन ठरलेला असतो बाहेर भेटण्याचा. आता प्लॅन ठरलेला असतो, मात्र किती वाजता भेटायचं हे माहीत नसतं. त्यामुळे सायलीला अर्जुनने मेसेज केलेला असतो आणि सायलीला सर्वांसमोर म्हणत असतो की भेटूया संध्याकाळी, मी निघतो, असं म्हणून इशाऱ्यांनी सांगितलेलं असतं की मी तुला मेसेज केलाय तेवढा तू नक्की बघ. हा इशारा खरं तर इकडनं प्रियाने बघितलेला असतो. आता तिकडं सायली ते
चहा बनवत असते. त्यामुळे खरं तर प्रिया लगबगीने जाते आणि तो मॅसेज तिने येथे वाचलेला असतो. आता सायली येते, तो मॅसेज वाचते. सायलीला अर्जुनने मॅसेज केलेला असतो की शार्प 12 वाजता तू मला गार्डन कॅफेमध्ये येऊन भेट. आता हा मॅसेज इकडनं प्रियाने वाचलेला असतो. आता इथे सायलीने अर्जुनला मॅसेज केलेला असतो, हो ठीक आहे भेटते मी, असं म्हणून तिने मॅसेज ठेवून किचनमध्ये निघून गेलेली असते. आता इथे प्रिया खरं स्वतःच्याच मनाशी विचार करत असते, हा अर्जुन मला की संध्याकाळी भेटूया, मग ह्याने सायलीला का मॅसेज केला असावा की गार्डन कॅफेमध्ये भेटूया म्हणून दुपारी. ह्या दोघांचं चाललंय तरी काय, माझ्याबद्दल काही कळलं असेल का, हे कळायलाच हवं. आणि या दोघांचं लक्ष दुसरीकडे कुठंतरी जायला हवं, असं काहीतरी करायला हवं, असं इथे खरं तर प्रिया विचार करत असते. तितक्यातच खरं तर तिला परत साक्षीचा इथे मॅसेज आलेला असतो. इथे साक्षीने मॅसेज केलेला असतो की प्रिया प्लीज काहीतरी करून आज सचिनला पाठव, तो जिथे जाईल तिथे मी जायला तयार आहे, मला तो फक्त एकदा भेटून दे, त्याला असं गायब होईना घेऊन की मग सुभेदारांना तो कधीच सापडणार नाही. सचिन फक्त माझा आहे, तो कुणाचाच होऊ शकणार नाही, असं इथे साक्षीने मॅसेज केलेला असतो. आता प्रियाने देखील साक्षीला मॅसेज केलेला असतो की मी काहीतरी करते आणि सचिनला तुझ्याकडे पाठवतेच, असं इथे मॅसेज करून स्वतःच्याच मनाशी बोलत असते. आता सचिन आणि साक्षीचा नात्याचा पत्ता उघडायलाच हवा, म्हणजे अस्मिताला या गोष्टीचा जबरदस्त धक्का बसेल आणि ही अवस्था ती सहनच करणार नाही. मग तिच्या बाळाला नाहीतर तिला तर काहीतरी होणार, म्हणजे सायली आणि अर्जुन त्यातच अडकून पडतील आणि मग माझ्या मागे ते लागणार नाहीत. प्रिया आता इथे मोठा गेम खेळणार असते. ती आता खरं तर साक्षीला मॅसेज करते की तू गार्डन कॅफेमध्ये येऊन भेट आणि तसा मॅसेज सचिनला देखील कर, मी सचिनला कसं पाठवायचं हे मी बघते. आता इकडे दुसऱ्या बाजूला सचिन सुद्धा अस्मितामुळे घराबाहेर पडू शकत नसतो. साक्षी सतत त्याला फोन करून धमकी देत असते. इतक्यात प्रिया तिथे येते आणि म्हणत असते की मला अश्विनीना अस्मितासाठी काही औषधं आणायला सांगितले होते, पण मी जाऊ शकले नाही, सचिन तू आणून देशील का रे मला, असं इथे म्हटल्याबरोबर खरं सचिन लगेच तयार होतो. आता सचिनला एवढी मोठी समोरून संधी साधून आणली, त्यामुळे खरं तर तो नाही म्हणणारच नसतो. त्याला एक चान्सच पाहिजे होता की मी कसा घराबाहेर पडेल आणि कसा साक्षीला भेटेल हे त्याला पाहिजेच असतं. त्यामुळे लगेच तो इथे तयार झालेला असतो आणि इकडं प्रियाने देखील तिचं काम केलेलं असतं. आता इकडे खरं तर सायली गार्डन कॅफेमध्ये गेलेली असते आणि त्याचबरोबर इकडे साक्षी आणि सचिन देखील त्याच कॅफेमध्ये आलेले असतात. आता ते दोघं एकमेकामध्ये गुंग असतात, मात्र इकडे आपल्या सायलीचं लक्ष जातं ते म्हणजे या दोघांकडे. लक्ष गेल्यानंतर खरं तरी ते साक्षी जिवंत आहे हे सायलीला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि सचिन भाऊजीचं म्हणजे या साक्षीसोबत अफेअर आहे ही गोष्ट देखील तिच्या समोर आलेली असते. त्यामुळे खरं तर तिच्या मनात इथे हजार प्रश्न उभे राहिलेले असतात. आता खरं तर इथे आपल्या सायलीने त्यांच्या दोघांचा इथे फोटो देखील काढलेला असतो आणि हे सगळं काही साक्षी आणि सचिनने देखील पाहितलेलं असतं. त्यामुळे सचिन इथे पुढे काय करतो पाहण्यासारखंच आहे. सायली समोर हे आलेलं असतं, त्यामुळे सायलीला देखील फार मोठा धक्का बसलेला असतो. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत पाहत राहा. ठरलं तर मग धन्यवाद.